नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमचे शरीरातील महत्त्वाचे कार्य आणि महत्त्व त्याच्या कमतरतेमुळे होणारे जे काही आजार आहेत, त्याचबरोबर जी काय कॅल्शियमची जी काय डिफिशियन्सी आहे किंवा मग कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थाचा आपण समावेश करावा, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, कॅल्शियम शरीरामध्ये खूप महत्त्वाचे कार्य बजावत असतं. कॅल्शियममुळं जे काय हाडं असेल, दाता असतील, स्ट्रॉंग, मजबूत आणि टणक बनतात. त्याचबरोबर जे काय मसल स्नायू आहेत त्याचे पण कार्य चांगल्या प्रकारे सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. त्याचबरोबर जे काय नर्वस सिस्टीम आहे किंवा आपले जे काय चेतासंस्था आहे त्याचे पण कार्य चांगल्या प्रकारे सुरळीतपणे चालण्यासाठी शरीरामध्ये कॅल्शियमची आवश्यकता असते. त्याचबरोबर जे काय रक्त गोठण्याची जी काय प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कॅल्शियम महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपल्या शरीराच्या जे काय हाडं आणि दाता आहेत या भागामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं जे काय आजार आहेत ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळं किंवा डिफिशियन्सीमुळं शरीरामध्ये जे काय हाडं जनरली ठिसूळ बनतात. त्याचबरोबर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. लहान मुलांमध्ये रिकेट्शिया हा आजार होतो आणि या रिकेट्शिया आजारामध्ये हाडं नाजूक आणि ठिसूळ बनतात. त्याचबरोबर हाडांची चांगल्या प्रकारे वाढ होत नाही. हाडं जी काय आहेत वेडीवाकडी वाढतात. त्यामुळे जे काय ग्रोथ आहे बाळाची ती व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर जे काय अडल्ट असतील किंवा प्रौढ व्यक्ती असतील या व्यक्तीमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळं ऑस्टोमालेशिया नावाचा जे काय आजार होतो त्यामध्ये हाडं ठिसूळ बनतात, कमकुवत बनतात आणि अशा व्यक्तीमध्ये फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो, त्याचबरोबर जे काय ब्रेनचे जे काय डेव्हलपमेंट असेल किंवा हृदयाचे कार्य असेल यासाठी सुद्धा कॅल्शियम महत्त्वाचं असतं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हृदयाचे सुद्धा आजार होतात. तर या ठिकाणी कॅल्शियमची जी काय डिफिशियन्सी किंवा कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या आहारामध्ये आपण कोणत्या पदार्थाचा समावेश करायला हवा तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, कॅल्शियम जनरली जे काय दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये जास्त प्रमाणात सापडतं. त्यामुळं आपण दिवसातून 2 वेळेस किमान 1 ग्लास दूध घेणं गरजेचं आहे किंवा दुधाचे पदार्थ खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय हिरवे पालेभाज्या आहेत त्यामध्ये सुद्धा कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. जे काय मासे आहेत किंवा मग जे काय समुद्री पदार्थ आहेत यामध्ये सुद्धा कॅल्शियम चांगल्या प्रकारे असतं. त्यामुळं आपल्या आहारामध्ये मासे आणि जे काही इतर समुद्री पदार्थ आहेत याचा पण तुम्ही वापर करायला हवा. त्याचबरोबर जे काय अंडी आहेत, अंडीमध्ये सुद्धा कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर फ्रूट असेल किंवा इतर जे काय पदार्थ आहेत त्यामध्ये जसं ओट्स आहेत यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्याचा पण तुम्ही आहारामध्ये नियमित समावेश करावा. मित्रांनो, आरोग्य आणि फिटनेस संबंधित इतर माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असतील, काही समस्या असेल तर कमेंट करा. आपण या ठिकाणी थांबूयात. शेवटी एवढंच म्हणलं, निरोगी राहा, चांगला आहार घ्या, फिट राहा. जय हिंद.